नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, थंडी सुरू झाली आहे आणि थंडीमध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ तो म्हणजे डिंकाचे आणि मेथीचे लाडू. पण आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मेथी आणि डिंकाचे वेगवेगळे लाडू बनवायला वेळच नसतो आणि म्हणूनच आज आपण बनवतोय अजिबात कडू न होणारे आणि तितकेच पौष्टिक असे डिंका मेथीचे लाडू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे अगदी पहिल्या प्रयत्नातच तुमचे लाडू देखील अगदी छानच होतील. आणि खरंच सांगते, हे लाडू इतके चवीला भारी झालेत ना, अगदी अफलातून असे हे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला 1 दिवस मेथी भिजवून घ्यायची आहे, पूर्ण 24 तास. तर इथे मी हे मेथीदाणे घेतले साधारण 50 ग्रॅम, म्हणजेच अर्धी वाटी इतके मेथीदाणे घेतलेत. आता मी हे गरम न करताच मिक्सरला ना फिरवून घेणार आहे आणि थोडंसं रवाळ टेक्स्चर करायची, अगदी पावडर करू नका याची. तर हे आता एका बोलमध्ये काढून घेते मी. आणि आता ही मेथी जी आहे आपण बारीक केलेली, ती पूर्णपणे भिजेल इतपत आपल्याला तूप घालायचंय. तर आता साधारण मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे. तर मला अजून इथे तूप आता घालावं लागणार आहे आणि मी पुन्हा 3 चमचे तूप इथे ॲड केले, म्हणजे टोटल 7 चमचे तूप मी इथे घेतलेलं आहे. आणि इतपत कन्सिस्टन्सी याची आली पाहिजे, म्हणजे पूर्णपणे मेथी आपली भिजली गेली पाहिजे. आता ही झाकून आपल्याला पूर्णपणे 24 तास ही मेथी अशीच ठेवायची आहे. याने आपल्या लाडूला जराही कडवटपणा येत नाही. तर ही मी 24 तास भिजवून घेतले. आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला एक वाटीचं आणि चमच्याचं प्रमाण सांगणार आहे. कारण प्रत्येकाकडे ना वजनी प्रमाण अवेलेबल असतंच असं नाही. तर इथे मी पोहे खाण्याचा चमचा आणि एक मीडियम साइजची वाटी घेतले आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी साधारण 300 ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे. आता एक जाड बुडाची कढई घेऊया. त्यामध्ये 2 चमचे मी खसखस घेतलेली आहे. ती आपल्याला हलकीशी इथे भाजून घ्यायची आहे. साधारण 2 मिनिटं इतपत खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते इथे भाजून घेणार आहोत. तर हात लावून बघायचा, हाताला चटका बसतोय का पाहायचा आणि मग लगेच ही खसखस आपण काढून घेणार आहोत. तर इथे खसखस आता झालेली आहे गरम. मी एका डिशमध्ये सगळं साहित्य काढून घेणार आहे. आता त्याच चमच्याने 2 चमचे इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत. ते देखील इथे मी आता छान असे भाजून घेणार आहे. तर साहित्य आणि त्याचं प्रमाण ना मी वेळोवेळी तुम्हाला सांगत जाणार आहे आणि तरीही काही कन्फ्युजन असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देणारच आहे. आता इथे 2 चमचे इतके मी हलीम घेतलेले आहेत आणि 2 चमचे अळशी घेतलेले आहेत. अळशीच्या बिया ज्या असतात त्या घेतल्यात. त्या देखील आपल्याला इथे साधारण 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. काढून घेते. आता त्याच कढईमध्ये मघाशी जी मी वाटी दाखवली त्या वाटीच्या प्रमाणात दाबून इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर इथे व्यवस्थित आता खोबरं आपल्याला परतवून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय. इथे आता तूप घालण्याची गरज नाहीये. हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं इथे परतवून घ्यायचं आहे. फार डार्क करू नका किंवा करपवून घेऊ नका. तर इथे आता खोबरं देखील मी भाजून घेतलेलं आहे छान. मिक्स करून घेते ताटातले सगळे पदार्थ आणि कढई आता आपल्याला ना क्लीन करून घ्यायची आहे, कारण आता आपण तुपाचे जे पदार्थ आहेत ते आपण सगळे इथे फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत तुपावरती. तर इथे आता मी साधारण 2 चमचे इतकं तूप सगळ्यात आधी घेतलेलं आहे. तूप वितळलं की आपण सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत. तर साधारण इथे मी ना 3 चमचे इतके काजू घेतलेले आहेत. मी काजू तुकडा वापरलेला आहे. तुम्ही अख्खा काजू घेतलात तरीही चालेल. यामध्येच आता 2 चमचे इतके मी बदाम घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रुट्सचं प्रमाण ना आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शिवाय कोणते ड्रायफ्रुट्स घ्यायचे हे देखील आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याचबरोबर 2 चमचे इतके मी पिस्ता घेतलेत, 2 चमचे अक्रोड घेतलेले आहेत आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये मी तुपावर अगदी 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान असे परतवून घेणार आहे. आपण ड्रायफ्रुट्स जितके तुपावर छान परतवून घेऊ ना, तितका खमंगपणा आपल्या लाडूचा खूप वाढतो आणि अधिक पौष्टिक होतात. आता सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत. पुन्हा यामध्ये 1 चमचा तूप मी ॲड केलेलं आहे आणि आता आपण इथे डिंक भाजून घेणार आहोत. तर इथे साधारण अर्धी वाटी इतका डिंक घेतलेला आहे आणि चमच्याने म्हणाल तर 4 चमचे इतका डिंक घेतलेला आहे. आता डिंक थोडा-थोडा घालून तो छान असा फुलवून घ्यायचा आहे. डिंक कच्चा ठेवायचा नाही. हाताने दाबला की तो असा फुटला गेला पाहिजे, इतपत आपला डिंक छान भाजून निघाला पाहिजे. तो व्यवस्थित फुलला ना तरच तो छान लागतो, नाहीतर तो चिवट असा दाताखाली येऊ शकतो. त्यामुळे इथे आता मी डिंक देखील छान असा भाजून घेतलाय, परतवून घेतलाय आणि काढून घेतला त्या डिशमध्ये. एकाच डिशमध्ये मी 2 पार्ट करून वेगवेगळं ठेवून घेतलेलं आहे. आता पुन्हा इथे मी
साधारण 1 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे आणि ही 50 ग्रॅम इतकी मी ना खारीक पावडर घेतलेली आहे. ही मी रेडीमेड घेतलेली आहे. तुम्ही घरी देखील करू शकता. कसे गरम करायचे, त्यातल्या बिया काढायच्या आणि मिक्सरला आपण फिरवून घेऊ शकतो. आता पावडर देखील इथे मी साधारण 3 मिनिटं मी तुपावर छान अशी परतवून घेतलेली आहे. अगदी त्याचा खमंगपणा येईपर्यंत इथे मी परतवून घेतलेली आहे. तर व्यवस्थित अशी परतवून झाली. आता काढून घेते ती देखील. सगळं साहित्य आपलं बऱ्यापैकी इथे भाजून झालेलं आहे, परतवून झालंय. कढई क्लीन करून घेतली पुन्हा एकदा मी आणि पुन्हा 4 चमचे इतकं तूप मी कढईमध्ये घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर इथे मी जी वाटी दाखवलेली त्या वाटीने 2 वाट्या इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता खमंग अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं तुपावर परतवून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय. मध्ये-मध्ये तूप आपण ॲड करत जाणार आहोत. एकसाथ तूप घालू नका, नाहीतर खूप पातळ झालं मिश्रण ना, तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जसं लागेल तसं 2-2 चमचे तूप आपण इथे ॲड करत जायचंय. तर इथे साधारण मला ना टोटल जवळपास 8 ते 10 चमचे इतकं तूप मला लागलेलं आहे. तर इथे आता व्यवस्थित पीठ आपलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला पीठ इथे हे भाजून घ्यायचं आहे. चांगला असा लालसर खरपूस रंग येईपर्यंत. पण गॅस ना लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे. फास्ट गॅस करून भाजायचं नाहीये, नाहीतर ते करपू शकतं. तर इथे आता तुम्ही बघू शकताय कलर देखील चेंज झालेला आहे आणि मस्त तूप सुटलेलं आहे. आता हे काढून घेते. तर हे आता एका वेगळ्या मोठ्या बोलमध्ये मी काढून घेते, मिक्सिंग बोलमध्ये. म्हणजे आपल्याला आता यातच मिक्स करणं सोयीचं जाईल. आता सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. आता आपण मिक्सर फिरवून घेऊया. तर सगळ्यात आधी इथे मी ड्रायफ्रुट्स आणि जे डिंक आहे ते इथे मिक्सरला फिरवून घेते आणि अगदी ना ओबड-धोबड म्हणजे पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. अगदी त्याचा गंध करायचा नाहीये, अगदी बारीक करायचं नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता मी असा मिक्सर पल्स मोडवर ठेवून हे सगळं साहित्य फिरवून घेत आहे. तर इथे आता सगळं साहित्य मी छान असं इथे फिरवून घेतेय. तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं मिक्सचर आपलं सगळं इथे तयार होतंय आणि किती छान दिसतंय बघा. आत्ताच आपलं हे मिश्रण किती भारी दिसतंय बघा. तर सगळे पदार्थ माझे मिक्सरला देखील फिरवून झालेले आहेत. चमच्याने मिक्स करून घेऊयात आता हे सगळे जिन्नस. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी, जी आपण काल रात्री भिजत ठेवलेली, ती मेथी यामध्ये सगळी घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची मेथी. तर मेथी आपण ना भिजवल्यामुळे जराही याचा कडवटपणा आपल्या लाडूमध्ये जाणवत नाहीये. मुळीच इथे माझी छोटी मुलगी आहे, ती देखील हे लाडू खाते म्हणजे तुम्ही विचार करा. आणि चवीला खरंच खूपच भन्नाट झालेत. मी पुन्हा-पुन्हा तुम्हाला सांगते. आता हे सगळे जिन्नस मी मिक्स करून घेतलेले आहेत. सगळ्यात शेवटी आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. फक्त वितळवून घ्यायचा आहे, पाक तयार करायचा नाहीये. तर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा इतकं तूप घेतलंय आणि वाटीच्या प्रमाणात 2.5 वाट्या इतका मी गूळ घेतलेला आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2.5 वाट्या गूळ इथे मी हा असा वितळवून घेणार आहे. जराही याला उकळी येता कामा नये. वितळला की लगेचच आपल्या मिश्रणावर हा गूळ घालून घेऊयात आणि लगेचच आपण हे मिक्स करून घेऊयात. तर हे आता मिश्रण ना आपण हाताने देखील मिक्स करून घेऊ शकतो. पण कशाला वेळ वाया घालवायचा? एकदा पुन्हा असंही मिक्सरचं भांडं आपलं वापरलं गेलेलं आहे. तर त्यातच एकदा जर का फिरवून घेतलं ना, तर अगदी 5 मिनिटाचं काम आपलं 2 मिनिटात होऊन जाईल. तर मी पुन्हा ना मिक्सरमधनं अगदी एकेका मिनिटासाठी हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे गूळ छान एकजीव झालाय आपल्या त्या मिश्रणामध्ये आणि इथे मस्त असं मिश्रण आपलं तयार झालंय. आता इथे मोठा एक चमचा भरून मी जायफळ वेलची पावडर घातली, जी माझ्याकडे नेहमी तयार असते आणि मूठ भरून इथे मी ना काळे मनुके घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतील. आणि वरनं आता मी 2 चमचे पुन्हा तूप घातलंय. मिश्रण छान मिक्स करून घेऊयात आणि मूठ वळते की नाही ते पाहायचं. तर इथे छान अशी मूठ वळली गेली. आता लाडू इथे मी वळायला सुरुवात करते. तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी मूठ वळली जाते आणि मस्त असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे. काय भारी दिसतोय बघा. जितका तो छान दिसतोय ना, तितकाच चवीला देखील अफलातून झालेला आहे. अप्रतिम असा लाडू हा आपला इथे तयार झालेला आहे.
पासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेणारे सगळे घटक आपण या लाडूमध्ये इथे घेतलेले आहेत. त्यामुळे ते अधिकच पौष्टिक लाडू आपले इथे तयार झालेत. तर या थंडीमध्ये मी तर सांगेन आवर्जून करा तुम्ही हे लाडू. तुम्हाला वेगवेगळे लाडू बनवायला वेळ नसेल तर एकदा हा लाडू तुम्ही नक्कीच करून बघा. अशा पद्धतीने इथे सगळे लाडू मी हे करून घेतलेले आहेत आणि शेवटचा हा चिंटू लाडू तयार झालेला आहे, जो माझ्या मुलीसाठी मी तयार करून ठेवलेला आहे आणि खूपच भारी हे लाडू आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी तयार करून घेतलेत आणि मी जे तुम्हाला तूप दाखवलेलं त्यातलं फक्त 1 चमचा तूप उरलेलं आहे. बाकी सगळं तूप मला जसं मिश्रण कोरडं वाटत गेलं ना, तसतशी मी तूप त्यामध्ये ॲड करत गेले आणि ते सगळे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते आणि किती मस्त दाणेदार आणि अगदी खुसखुशीत, भुसभुशीत असे लाडू आपले तयार झालेत. तर मी सांगितलेल्या प्रमाणात एकदा नक्की हे लाडू करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान-छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.